नमस्कार. तर आज मी तुम्हाला आपल्या चॅनलवर दाखवणार आहे खरवसाची वडी कशी बनवायची ते. खरवसाची वडी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. फक्त बनवताना थोडीशी चूक होते आणि वड्या नीट पडत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी स्किप करणार आहोत आणि वडी एकदम उत्तम अशी कशी बनवायची ते पाहणार आहोत. सर्वप्रथम मी इथे अर्धा लिटर इतकं खरवसाचं दूध घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे मी 1.25 ग्लास इतकं दूध घालून घेणार आहे आणि सगळं एकत्र करून घेणार आहे. त्याचबरोबर मी इथे पाऊण ग्लास म्हणजेच 1 ग्लासला थोडासा कमी असा गूळ किसून घेतलेला आहे. तो देखील याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि सगळं एकसारखं ढवळून घेणार आहोत, जेणेकरून गूळ जो आहे तो विरघळेल. या पद्धतीने अतिशय उत्तम असा हा खरवस होतो. तुम्ही एकदा नक्की करून पहा. त्याचबरोबर गूळ विरघळला की त्याच्यामध्ये आपण जायफळाची आणि आपली विलायचीची पूड घालून घेणार आहोत. इथे तुम्ही जायफळ स्किप केलं तरी चालणार आहे. आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला, कारण ह्याची चव जी आहे ती अतिशय उत्तम येते. हे परत एकदा आपण सगळं एकत्र करून घेणार आहोत आणि बाजूला घेऊया. त्याचबरोबर इथे आपण कुकरचा जो भाताचा डाळीचा डब्बा असतो तो वापरणार आहोत. सर्वप्रथम आपण त्याच्यामध्ये हे जे चिक्काचं दूध आहे ते घालून घेऊया. अगदी फुल नाही भरायचा, थोडासा आपल्याला डब्बा जो आहे तो मोकळा ठेवायचा आहे. या पद्धतीने 1 इंच खाली ठेवायचा आहे, म्हणजे जास्त मोठ्या पण वड्या पडत नाही आणि जास्त छोट्या पण पडत नाही. त्याचबरोबर आपण इथे वरतून देखील विलायची आणि सुंठची पावडर थोडीशी स्प्रिंकल करून घ्यायची आहे आणि थोडेसे केसर धागे घालायचे असेल. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे घाला, नसेल तर स्किप केलं तरी हरकत नाही. केसरने रंग जो आहे वडीला तो छान येतो. त्याचबरोबर दुसरा डब्बा आहे त्याच्यामध्ये देखील आपण घालून घेणार आहोत. या पद्धतीने तुम्हाला गुळाचं चीक आवडत नसेल तर तुम्ही इथे साखर देखील वापरू शकता, पण चवीला गुळाचा चीकच छान लागतो. पण ज्याला नसेल आवडत त्याने साखर देखील इथे वापरू शकता. याच पद्धतीने आता आपण बाजूला काय केलेले आहे, स्टीमर जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे. एक 5 मिनटं गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण ते भांडं जे आहे ते एक एक करून ठेवून देऊया. सांडशीच्या मदतीने ठेवायचं आहे, कारण जे स्टीमर आहे ते गरम आहे भरपूर. आणि झाकण ठेवून एक 25 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही कढईमध्ये पण बनवू शकता. आता जो चीक आहे तो तयार आहे, पण इथे मी गरमच वड्या काढते आहे. तुम्ही थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. एक 1-1.5 तासपर्यंत जर डब्बा जो आहे तो छान गरम झाला की वड्या आहे ना आणखी छान निघतात. तर या देखील छानच निघणार आहेत. मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला ज्या शेपच्या पाहिजे आहेत त्या शेपच्या तुम्ही वड्या ज्या आहेत त्याला कट मारून घ्यायचा आहे. आणि आता वड्या आपण काढून घेऊया. पाहू शकता अतिशय उत्तम आणि कमी वेळामध्ये त्यापेक्षा जास्त चविष्ट होतात ह्या वड्या. तर तुम्ही नक्की करून पहा. पहिल्यांदा जरी तुम्ही जर हा बेत करत असाल तरी देखील फेल जाणार नाही याची गॅरंटी आहे. आणि बघू शकता तितके सॉफ्ट देखील झालेले आहेत. आणि खूप जास्त जर आपण ह्याच्यामध्ये जर घातलं असतं ना चिकाचं दूध, तर तो वड्या आहेत ना खूप जास्त मोठ्या होतात. त्याच्यामुळे ना इतकंच घालायचं, एक अर्धा डब्बा भरेल इतकं चीक घालून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने आपल्या वड्या ज्या आहेत ते तयार आहेत. पाहू शकता आपल्या वड्यांचं जे स्ट्रक्चर आहे किंवा त्याचा शेप आहे अतिशय उत्कृष्ट असं झालेला आहे. अजिबात बिघडलेला दिसत नाही आहे. तर तितक्याच चवीला देखील भन्नाट लागणाऱ्या ह्या वड्या तुम्हाला जर आवडल्या असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
त्याचबरोबर भेटते तुम्हाला अशा छानशा टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.